मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओठांचा जो रंग आहे तो जर काळवडला असेल, ओठ फाटले असतील, खरखरीत झाले असतील किंवा यामधून रक्त येत असेल, थंडीमुळे ओठ उलून पांढरे पडले असतील किंवा यामधून रक्त जरी येत असेल तरी देखील ओठ अगदी सॉफ्ट सुंदर होतील व नॅचरल असा गोड गुलाबी रंग देखील या ओठांना येणार आहे। आणि जो मी उपाय दाखवणार आहे हा अगदी नॅचरल, घरगुती, जुनाट व रामबाण असल्यामुळे आपण हे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो। कारण यापासून साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होऊन ओठ अगदी नरम, गुलाबी व सॉफ्ट सुंदर होणार आहेत। तर यासाठी एक ताजा बीट घ्या। तर याप्रमाणे चिरून एक छोटासा तुकडा इथे मी काढून घेतला आहे व याची जी साल आहे ही साल काढून मिक्सरमध्ये हे पाणी न टाकता बारीक करून घ्या किंवा तुम्ही किसणीने किसून घेतले तरी देखील चालेल। हे बघा, याप्रमाणे आपण हे थोडेसे बारीक केले आहे। आता यामध्ये आपण अर्धा ताजा लिंबू घेऊन पिळून टाकणार आहोत। याचा 1 चमचा रस यामध्ये टाकायचा आहे। बरेच लोक विटॅमिन सी ची जी गोळी असते, कॅप्सूल असते, ती यामध्ये टाकतात, परंतु येथे आपण ओरिजिनल हे तयार करणार आहोत म्हणून येथे आपण लिंबूचा वापर केला आहे। म्हणजेच यामध्ये कुठलेही केमिकल न टाकता आपण ही लिपस्टिक तयार करणार आहोत। पुन्हा हे छान वाटून छान एकजीव झाले की याचे जे रस आहे हे काढून घ्यायचे आहे। याप्रमाणे कॉटनचा किंवा जाळीचा एक रुमाल घेऊन याने हे जे रस आहे हे रस काढून घ्या। ओरिजिनल रस आपल्याला येथे तयार होऊन मिळते। येथे आपण एक छोटेसे पातेले घेतले आहे, यामध्ये पाणी ठेवायचे आहे आणि यात एक स्वच्छ असे दुसरे पात्र ठेवा व या पातेल्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप टाकायचे आहे। यासाठी आपण घरच्या तुपाचा वापर केला ना तर जास्त चांगले। हे बघा, याप्रमाणे हे तूप मेल्ट झाले, वितळले की यामध्ये जे आपण रस तयार करून घेतले आहे ना, हे साधारण 3 चमचे भरून रस यामध्ये टाकायचे आहे। यासाठी ओरिजिनल रसचाच वापर करा, कारण यामध्ये जर पाणी असेल तर हवा तसा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही। व यातच आपण साधारण अर्धा चमचा भरून मध टाकणार आहोत। अर्धा चमचा मध व याप्रमाणे हे अगदी एकजीव होऊन तयार व्हायला हवे असे हे बॉईल करून घ्यायचे आहे। आणि हो, अगदी कुठल्याही वातावरणात कधीही आपले जे ओठ आहेत हे सुंदर, गोड, गुलाबी व नरम असावे। यांचा जो रंग आहे हा काळा पडू नये, ओठ पांढरे पडू नये, यामधून रक्त निघू नये, यासाठी यामध्ये आपण मधमाशीच्या पोळाचे मेण टाकणार आहोत। हे प्रथम थोडेसे चिरून घ्या। साधारण 1 चमचा भरून तेल होईल इतपत हे हनी बीचे वॅक्स यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये हे देखील छान उकळून तयार करून घ्यायचे आहे। याचे आपोआप वितळून तेल तयार होते आणि ज्याप्रमाणे मी डबल बॉईल पद्धतीने हे करत आहे याचप्रमाणे हे करायचे आहे, म्हणजे आपल्याला अगदी सुंदर असे हे मिश्रण तयार होऊन मिळते। आणि जर आपण डायरेक्ट हे गॅसवर केले ना तर हे व्यवस्थित होत नाही। हे बघा, मंद आचेवर हे छान तयार होऊन याप्रमाणे घट्ट देखील झाले आहे। हे बघा, हे उकळून छान तयार झाले की आता लगेचच गॅस बंद करून हे काढून घ्यायचे आहे। सर्वात प्रथम हे एका बाउलमध्ये गाळून घ्या। अगदी छान असा नॅचरल लिपस्टिकचा रंग याला आला आहे। हे तयार करण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटे आपल्याला लागलेली आहेत।
तेव्हा ही आपली नॅचरल लिपस्टिक तयार झाली आहे. याप्रमाणे जर आपल्याकडे रिकामी लिपस्टिकची बॉटल असेल तर आपण हे आतमध्ये गरम गरम असताना टाकून द्या, किंवा एखादी छोटीशी काचेची बॉटल असेल ना त्यामध्ये भरले तरी देखील चालेल. याप्रमाणे हे संपूर्ण यामध्ये टाकून द्यायचे आहे. अशी लिपस्टिक आपल्याला तयार होऊन मिळाली आहे. आता ही जी बॉटल आहे ना ही याप्रमाणे डीप फ्रीजमध्ये ठेवून द्या. किमान अर्धा तास ही अशीच राहू द्या. अर्ध्या तासानंतर आपल्याला लिपस्टिक छान तयार होऊन मिळणार आहे. तर याप्रमाणे घरच्या घरी लिपस्टिक तयार करून स्वतःही वापरा व आपल्या घरच्यांनाही द्या. यामुळे सर्वांचे ओठ सॉफ्ट, सुंदर व तजेलदार होतील व गोड गुलाबी दिसतील. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय. मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.